सभापतींचं भाषण झालं, त्याच्यातून वाटलं की सभापतींना नवी मुंबईच्या शहराच्या दृष्टीने खूप आदर आहे आणि खूप बरं वाटलं की त्यांचं ते भाषण ऐकून का त्या जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना ते राबवतील किंवा जनतेच्या विकासासाठी काम करतील. परंतु इथे जर तुम्ही पाहिलं, स्थायी समितीमध्ये मीटिंग झाली त्यावेळेस आमचे स्थायी समितीचे सन्माननीय सदस्य सागरजी नाईक साहेब यांनी एक ठराव आणला होता. त्यांच्या माध्यमातून सदस्याच्या माध्यमातून ठराव आणला होता. हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 465(1) ते ल अन्वये नवी मुंबई महानगरपालिका सेवा विनियम 2026 तयार करून मंजूर करण्याबाबतचा हा ठराव होता. या ठरावावर अभ्यास करत असताना माझ्या अशा लक्षात आलं की या ठरावामध्ये जो पेज क्रमांक 3 होता, नवी मुंबई महानगरपालिका सेवा विनियम 2026 मध्ये भाग 1 होता प्रारंभिक तरतुदी आणि भाग 2 नियम लागू क्षेत्र. तर या नियम लागू क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये 2(ब) मध्ये तात्पुरते कर्मचारी, करारनामा कर्मचारी, जोपर्यंत करात वेगळी तरतूद नसेल तशा प्रकारचा उल्लेख तिथे केला होता. तर माझं असं म्हणणं होतं की आपण तात्पुरते कर्मचारी आणि करारनामा कर्मचारींचा या अधिनियमामध्ये आपण त्याप्रकारे उल्लेख केला होता. तर आज आमच्या पालिकेमध्ये मला वाटतं मला जवळजवळ म्हणजे माझी ही 3rd टर्म आहे, मी स्टँडिंग कमिटीची सदस्य राहिलेली आहे, परंतु असा प्रकार कुठे मला जाणवलं नाही. आज जे ठोक मानधनवरचे जे कर्मचारी आहेत, जे कंत्राटी कर्मचारी आहेत, ते 25-25 वर्ष काम करत आहेत आणि 20,000 रुपये पगारामध्ये, अगदी तुटपुंज्या पगारामध्ये ते काम करत आहेत. तर त्यांचा पगारवाढीचा प्रस्ताव तर राहू देच, परंतु हा जो अधिनियम आणलेला, तो सेवा विनियम आणलेला आहे हा प्रस्ताव, तर ह्या प्रस्तावामध्ये त्यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही किंवा कंत्राटी कर्मचारी आणि ठोक मानधन. तर माझा हाच विषय होता की सन्माननीय सभापती महोदय यांचाही तुम्ही कुठेतरी विचार करण्यात यावा की ते तात्पुरते कर्मचारी, करारनामा कर्मचारी येतं, यांच्याशिवाय कंत्राटी कर्मचारी आणि ठोक मानधन असे कर्मचारी असा याच्यामध्ये उल्लेख करण्यात यावा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. कुठेतरी वाटलं पाहिजे ते ठोक मानधन काम करणारे कर्मचारी आहेत, आज ते एवढे वर्ष काम करतायत आपल्याकडे महानगरपालिकेला, त्यांच्या माध्यमातूनच आपण पुरस्कार स्वीकारलेले आहेत, तर कुठेतरी त्यांना डावलण्यात होतं. तुम्ही अधिकारांचा विषय घेतला, 56 वर्षापासून 60 वर्षापर्यंतचं केलं, आम्ही अभिनंदन केलं त्याचं अधिकारांचं, परंतु कर्मचाऱ्यांना का तुम्ही डावलण्यात येत आहे? तर कुठेतरी ही मला मनापासून मला खंत वाटत होती, कारण जे कर्मचारी आहेत ते आज येऊन आम्हाला बोलतात, त्यांना आशा आहे की आमचा पगार कुठेतरी वाढला जाईल, आम्हाला कुठेतरी नियमित केलं जाईल. तर मग आज तुम्ही हा पहिला प्रस्ताव आणला आणि हे विचारत असताना मला अपेक्षा होती सन्माननीय सभापती महोदयाने उत्तर द्यावं, ना की मला सन्माननीय सदस्य सागरजी नाईक साहेबांनी उत्तर द्यावं. आज तुम्ही सगळे पत्रकार होतात तिथे, तुम्ही पाहिलं आहे सगळं की आज जास्त करून तेच उत्तरं देत होती. मग आम्ही देखील स्थायी समितीचे सदस्य आहोत, आमचाही अधिकार आहे ना. मग कुठेतरी आम्ही जे बोलतोय ते मिनिट्समध्ये नमूद करण्यात यावे आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा. आणि सभापती महोदयांकडून आम्हाला खूप अपेक्षा होती की आपण करा, पण कुठेतरी आज पहिलीच सभामध्ये माझा हिरमोड झालेला आहे असं मला वाटतं. तसं केलं होतं इतिवृत्तात, म्हणजे तेच मी आता म्हटलं ना, मिनिट्समध्ये येऊ नका, ते काढून टाकण्यात का? तर मी देखील स्थायी समितीची सदस्य आहे ना, मलाही अधिकार आहे, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी जे बोलते ते सगळं मिनिट्समध्ये नमूद करण्यात यावं, इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात यावं. आता बघा, ह्याच्या अगोदर आणि आज तुम्ही बघितलं असेल की आयुक्तांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेला आहे आणि तुम्ही देखील त्यांचं घेतलेलं असेल बाईट्स. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे की हा राज्य शासनावर आपण जे प्रशासन आता तुम्ही तयार कराल समिती, ती राज्य शासनाकडे जाणारच आहे. म्हणजे ह्यांना कुठेतरी शासन प्रशासन न करता स्वतःच्याच मनमानीचा कारभार इथे करायचा आहे असं मला कुठेतरी दिसून येत आहे. कारण जर आयुक्तच नसतील तर मग त्या सभेला अर्थ काय? आयुक्त स्वतः म्हणतात, मी आयुक्तांना प्रश्न केला होता, आयुक्त महोदय आपण याच्यामध्ये सहभागी आहात, आज आपण त्या चेअरवर बसलेले आहे, आयुक्तांच्या चेअरवर, मग आपलं पण कुठेतरी काहीतरी आहे ना त्याच्यामध्ये. तर त्यांनी देखील ते निरुत्तरच झालेत ते.